महानगरपालिकेच्या वतीने 13 ठिकाणी आपण कोटा कॅम्पच्या माध्यमाने आपण दवाखाना केंद्र उभं करतोय, ज्याच्या मार्फत जळगाव शहरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे। हे जे केंद्र आहे 13 ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। नगर रचना विभागाने त्याचे स्पॉटही निश्चित केले, ज्याच्यामध्ये रायसोनी नगर असेल, त्याच्यामध्ये समतानगर परिसर असेल, वारनगर असतील, शिवधाम मंदिर परिसर आहे, पिंपळा परिसर आहे, असं 13 जागा निश्चित करण्यात आले। याच्यामध्ये नागरिकांना त्या ठिकाणी मोफत आरोग्य लाभणार आहे। भविष्यामध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत, ज्या कामोवित करायच्या क्षयरोग असेल, गरोदर मातांची तपासणी असेल, लसीकरण असतील, त्या लोकांना त्या त्या ठिकाणी सुविधा मिळण्यात आपल्याला मदत होणार आहे। आशाताई त्या ठिकाणी बसणार आहेत, डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी बसणार आहे। आणि जे पोर्टा कॅबिन आहे याच्यामध्ये खूप चांगल्या सुंदर पद्धतीने त्यामध्ये व्यवस्था करण्यात आली, ज्याच्यामध्ये डॉक्टरांची ओपडी आहे, त्याच्यामध्ये औषधांची फार्मसी रूम आहे, रिसेप्शन आहे आणि त्यामुळे टॉयलेट बाथरूम याची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून आलेल्या रुग्णाला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे। आणि त्याच्या पलीकडे आम्ही त्या जो परिसर आहे त्या महानगरपालिकेच्या ओपन जागेवर आम्ही ठेवणार आहे। आणि त्या ओपन जागा करत असताना त्या परिसरामध्ये झाडांची लागवड असेल, या पद्धतीने वातावरण त्या ठिकाणी आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आशा सेविका असतील किंवा इतर कर्मचारी असतील, त्यांना आरोग्य सेवा पुरवताना अडचणी येत होत्या, त्यांना बसण्यासाठी काही जागा नव्हती, याद्वारे काही त्यांना व्यवस्था होणार आहे? नक्की। आता आरोग्य सेविका जे आहेत किंवा आशाताई असतील, यांना त्यावेळेस जागा बसायची व्यवस्था नव्हती, परंतु आता पोर्टा कॅबिनच्या माध्यमाने त्या ठिकाणी बसायची व्यवस्था झाली। नागरिकांना संपर्क करण्यासाठी एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येतोय। आणि जी योजना असेल त्या शासनाची योजना राबवताना आम्हालाही सहकार्य लाभेल आणि नागरिकांना त्या ठिकाणी कायमचा पत्ता, म्हणजे आम्हाला सांगायची गरज पडणार नाही की या ठिकाणी आहे असं। नागरिकांना एक सोपा पत्ता त्या ठिकाणी मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीत जी योजना आहे ती नागरिकांना सरळ आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल। मी ऑलरेडी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे। ज्या वेळेपासून मी या पदाचा पदभार घेतलेला आहे त्यावेळेपासून माझा पहिल्यापासून अजेंडा होता की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं आणि जळगाव शहरातल्या आरोग्य आणि शिक्षण जी व्यवस्था आहे, जी प्रशासन काळामध्ये ढासळलेली होती, त्याच्यावर आम्ही पहिल्यापासून फोकस केलेला आहे। ज्याच्यामध्ये शाळांमध्ये, दवाखान्यामध्ये मी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत, एक सोडून 2-3 वेळा दिलेल्या आहेत। आणि त्या ठिकाणच्या जे त्या डॉक्टरांच्या अपेक्षा असतील किंवा ठिकाणच्या अपूर्ण ज्या सुविधा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये टॉयलेट्स असतील, ज्यामध्ये त्यांना बसायची व्यवस्था नव्हती, पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती, ती आपण व्हिजिट जरी गेली तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या बैठकीमध्ये शहराभियंत्यांना सक्त ताकीद दिली होती की शाळा आणि दवाखाने या ठिकाणी जे टॉयलेट आहे तात्काळ दुरुस्त करा आणि पब्लिकसाठी आणि शाळेच्या स्टाफसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते ओपन करा। या पद्धतीने प्रशासनही त्या ठिकाणी कामकाज करतंय आणि तात्काळ शाळा सुरू होण्याच्या आधी आणि त्या ठिकाणचे आरोग्य केंद्र यांना जास्तीत जास्त लवकर आम्ही आरोग्य केंद्रात सुविधा देण्याचा प्रयत्न करतो। साधारण याची साईज काय असणार आहे पोर्टा कॅबिनची? एक साधारण किती निधी खर्च होणार आहे? पोर्टा कॅबिन जे आहे ते 40x10 आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देतोय। त्याच्यामध्ये लाईट बी असेल, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरांची रूम आहे आणि त्याची साईज चांगल्या प्रकारे चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सुविधा सगळ्या मोफत उपचार त्या ठिकाणी मिळणार आहे, गोळ्या औषधापासून आणि सगळ्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। याच्यामध्ये देत असताना उद्देश हाच होता की त्या भागातल्या नागरिकांना जवळचं केंद्र मिळालं पाहिजे आणि त्याला तात्काळ त्या ठिकाणी उपचार मिळाले पाहिजे।